धुळे तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर मोठी कारवाई करत चारचाकी वाहनातून होत असलेल्या गांजाच्या तस्करीचा भांडाफोड केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 31 किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। धुळे तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की शिरपूरहून मालेगावकडे गांजा विक्रीसाठी नेला जात आहे। या माहितीनुसार पोलिसांनी डेहराडून शेरे पंजाब हॉटेलजवळ सापळा रचला आणि एक संशयित वाहन थांबवले। वाहनाची झडती घेतली असता डिक्कीतून 31 किलो गांजा सापडला। पोलिसांनी गांजा आणि वाहन जप्त केले असून वाहन चालक कालूसिंह तेरसिंह पावरा याला अटक केली आहे। या कारवाईत एकूण 9,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस गांजा कुठून आणला गेला होता, कुठे नेला जाणार होता आणि या तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणी सहभागी आहेत का याचा तपास करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, रवींद्र भीमराव सोनवणे, महेंद्र निबासिंग गिरासे, सुरेंद्र दयाराम खांडेकर, योगेश राजेंद्र पाटील, धीरज शिवाजी सांगळे, कुणाल सुकलाल शिंगाणे आणि अशोक पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज, काल आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली। त्या गोपनीय माहितीनुसार गाडी नंबर MP09ZH7970 मध्ये एक मानवी मेंदूवरती विपरीत परिणाम करणारा पदार्थ शिरपूरकडून मालेगाव रोडनं पुण्याकडे जात आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती। त्यानुसार माननीय एसपी साहेब श्रीकांत धिवरे, ॲडिशनल एसपी साहेब किशोर काळे आणि SDPO भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सायंकाळी कारवाई केली। त्याच्यानुसार यावरील नंबरची गाडी आणि त्याचबरोबर कालूसिंग तेरसिंग पावरा या आरोपीला आम्ही काल ताब्यात घेतलं आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला 31 किलोचा गांजा आढळून आलेला आहे। त्याच्यानुसार पुढील आम्ही कारवाई करत आहोत। धन्यवाद। सर, सदरचा माल कुठून आणला होता? या सदरचा माल नेमका कुठून आलाय याच्याबद्दलचा तपास सुरू आहे। बट सुरुवातीची जी आम्हाला माहिती मिळाली ती शिरपूर इथून तो माल निघालेला होता आणि पुण्याच्या दिशेने चाललेला होता।